नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. परिवर्तन झालंच पाहिजे, भाजप सरकार गेलंच पाहिजे असा निर्धार करून राष्ट्रवादी काँग्रेसची संपर्क यात्रा सुरू झाली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेला माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलेली भूमिका पाहूया सविस्तरपणे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तनाचा ही परिवर्तन यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरून जी सुरू झालेली आहे ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन आज कराडला दाखल झालेली आहे. आज सकाळीच आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही सातारा जिल्ह्याचा दौरा सुरू करतोय. आज पर्यंतच्या झालेल्या सर्व सभांना फार मोठा प्रतिसाद वेगवेगळ्या भागात मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल 4 सभा झाल्या. 4ही प्रचंड उत्साहाने तिथल्या कार्यकर्त्यांनी आणि तिथल्या जनतेने प्रतिसाद देऊन पूर्ण झाल्या. गेल्या काही दिवसामध्ये आम्ही कोकणामध्ये, खानदेशमध्ये, मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोकांचा या सरकारच्या बद्दलचा राग किती अनावर झालाय याचं वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला अनुभव आले. शेतीमालाला दर नाही, त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. दुष्काळाची तर समस्या फार मोठी आहे. दुष्काळाला संपूर्ण मराठवाड्यात, खानदेशामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरकारने अपुरी मदत केली किंवा सरकार तिथे पोहोचलंच नाही असे अनेक ठिकाणी आम्हाला अनुभव आले. महाराष्ट्रात दुष्काळाला हळूहळू दुष्काळ तीव्र स्वरूपात झालेला आहे. दुष्काळाची परिस्थिती अत्यंत संकटाची आहे. पण सरकार मात्र स्तब्ध आहे. सरकारने अजूनही चाऱ्याच्या छावण्या सुरू केल्या नाही. अनेक प्रश्न आहेत की दुष्काळी प्रश्न म्हणून सरकारने जागृतीने करण्याच्या ज्या गोष्टी होत्या त्या कोणत्याही केलेल्या नाही. सरकारच्या विरोधी सामान्य माणसात चीड आहेच आहे, पण शहरात राहणाऱ्या, व्यापार करणाऱ्या लोकांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये, महागाई वाढल्यामुळे नागरिकांच्यामुळे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यातली जी पेट्रोल डिझेलची महागाई आहे या सगळ्याच गोष्टींचा एकत्रितपणाने राग सरकारच्या वर लोकांनी व्यक्त करायला आता सुरुवात केलेली आहे. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका भविष्य काळात येणार आहेत, पण त्याआधी महाराष्ट्रात जशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने एकत्रित संघर्ष यात्रा काढली, त्याचा परिणाम म्हणून शेवटी सरकारला वाकावं लागलं, नमावं लागलं आणि कर्जमाफीचा विचार पार्शियली का होईना करायला लागला. आमची मागणी सरसकट कर्जमाफीची होती, पण सरकारने ती टाळली. पण काही ना काही आम्ही दिले असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्या कर्जमाफीचाही लाभधारक महाराष्ट्रात सर्व ठिकाणी फिरलो तर आम्हाला समाधान व्यक्त करताना दिसले नाही. त्याचबरोबर आम्ही संघर्ष यात्रेनंतर हल्लाबोलची मोठी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात जाऊन आम्ही यात्रा काढलेली होती. त्याचाही परिणाम लोकांच्या समोर ज्यावेळी हे आम्ही वेगळे मुद्दे मांडतो त्यावेळी लोक त्याला प्रतिसाद देताना हळूहळू महाराष्ट्रात 3.5-4 वर्ष झालेली होती त्या काळातले सरकारचे नाकर्तेपण आम्ही जनतेच्या समोर ठेवलं. आणि आज आम्ही परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व भागात, पश्चिम महाराष्ट्र सोडून गेलेलो आहे. या सगळ्या परिवर्तन यात्रेचा समारोप हा आम्ही बीडला, परळीला 23 तारखेला करणार आहोत. पण मला खात्री आहे की पश्चिम महाराष्ट्रातनं कालच सुरू झालेली ही परिवर्तन यात्रा ही सातारा, सोलापूर, नगर
पुणे जिल्हा करून अमरावतीला जाणार आहे आणि अमरावती आणि विदर्भातले काही जिल्हे करून शेवट त्याचा आम्ही बीडला करणार आहोत. मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला प्रतिसाद पाहता लोकांच्या मनातून दिल्लीचं सरकार आणि मुंबईचं सरकार लोकांच्या मनातून उतरलेलं आहे. दिलेल्या आश्वासनाला यांनी पूर्णपणाने आश्वासन कुठलंच आश्वासन पाळलं नाही अशी लोकांची सामान्यपणाने भावना तयार झालेली आहे. आणि आज उद्या 1 फेब्रुवारी आहे. 1 फेब्रुवारीला केंद्र सरकार अर्थसंकल्प मांडणार आहे. 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर आपल्याला जे शक्य असेल ते करूया असा प्रयत्न भाजप सरकारचा दिसतोय. त्यामुळे 1 फेब्रुवारीला टोकाची आश्वासनं भारतातल्या जनतेला दिल्याशिवाय नरेंद्र मोदी राहणार नाही. पण या 5 वर्षात जी आश्वासनं दिली तीच मुळात फलद्रूप झाली नाही. म्हणून लोकांचं येणाऱ्या 1 फेब्रुवारीचा बजेट हे निवडणुकांसाठी मत घेण्यासाठी बजेट असेल, निश्चित काम करण्यासाठी नसेल. कारण 1 फेब्रुवारीला मांडलेल्या बजेट नंतर 5 फेब्रुवारीच्या दरम्यान देशामध्ये लोकसभेची आचारसंहिता येते. लोकसभा निवडून आल्यावर नवीन सरकार जे आहे त्याच्यावर जबाबदारी आहे पुढचं वर्ष आर्थिकदृष्ट्या कसं घालवायचं. आणि त्यामुळं नरेंद्र मोदींची बस चुकलेली आहे. नरेंद्र मोदींना फार उशीर झालेला आहे. देशातल्या शेती, शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था या सगळ्यांचा बोजवारा उडवण्याचं एकमेव कारण म्हणजे नरेंद्र मोदींची धोरणं आहेत आणि हे आता देशातल्या ग्रामीण भागाला पटलेलं आहे. महाराष्ट्रात देखील काही फार वेगळी अवस्था नाहीये. जवळपास 16 मंत्र्यांच्या विरोधी विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे, सुनील तटकरे असतील, विधानसभेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी जी मुद्दे मांडले सरकारच्या विरोधी भ्रष्टाचाराचे, त्या 16 मंत्र्यांचे जवळपास 90,000 कोटीचे भ्रष्टाचाराचे लिखित स्वरूपातले आणि ज्याला फाईलवर आधार आहे अशा स्वरूपातले विविध आरोप आम्ही केले. त्या प्रत्येकाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देण्याच्या पलीकडे काही केलं नाही. काही प्रकरणामध्ये चौकशा केल्या, त्या चौकशा पूर्ण होऊन दिल्या नाहीत. ज्या ठिकाणी लोकपालाची एका प्रकरणात चौकशी प्रकाश मेहतांच्या ह्याच्यात आहे, शेवटच्या लोकायुक्तांच्या त्या लोकायुक्तांची जी चौकशी चालू आहे ही चौकशी 1.5 वर्ष चालू आहे. मागच्याच विधानसभेच्या शेवटच्या दिवशी हा प्रश्न आम्ही विचारला. पुन्हा त्यांनी सांगितलं की लोकायुक्त लवकरच चौकशी पूर्ण करतील. म्हणजे लोकायुक्त असो, न्याय व्यवस्था असो, सगळ्या व्यवस्था यांच्यावर प्रभाव यांचा एवढा मोठा आहे की कोणतीही चौकशी बाहेर येऊन मंत्र्यांना 16 मंत्र्यांचे जे कागदोपत्री पुरावे आम्ही दाखल केले त्याच्याबद्दल कोणताही निश्चित असा ठोस असा कडक कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली नाही. म्हणून आमचं मत आहे की मुख्यमंत्री या 16 मंत्र्यांच्या विविध केलेल्या भ्रष्टाचाराला मागे घालतात. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच अशी पावलं पडलेली असतील. मुख्यमंत्र्यांचा त्यात एकाही प्रकरणामध्ये निष्कर्ष आलेला नाही. फाईलवर निष्कर्ष आहे, फाईल आमच्याकडे आहे. त्या फाईलवर देखील सरकारने कडक कारवाई कोणत्याही मंत्र्यावर केलेली नाही. आणि म्हणून आमचा मत आहे की सरकारची छबी आता स्वच्छ राहिलेली नाही. आमच्या काळात आमच्यावर खोटे नाटे आरोप झाले. मागच्या 5 वर्षात एकही आरोप यांना सिद्ध करता आला नाही. सर्व टोकाचे आरोप करून देखील कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. खोटे आरोप करणे, खोटी आश्वासनं देणे, खोट्या वल्गना करणे आणि लोकांना प्रभावित करणे आणि प्रभावित करण्याची सर्व साधने वापरणे आणि निवडणुका जिंकणे हे भारतीय जनता पक्षाचं जे मागच्या 2014च्या निवडणुकीतलं गणित होतं ते या निवडणुकात यशस्वी होणार नाही अशी आम्हा सगळ्यांना खात्री आहे. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत सक्षमपणाने उभा करण्याचा प्रयत्न आम्ही मागच्या काही काळात सत्ता गेल्यानंतर 2014 पासून केलेला आहे. आणि मला खात्री आहे की निष्ठेनं नवी पिढी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीत कार्यरत व्हायला लागली आहे वेगळ्या विधानसभा मतदारसंघात, जिल्ह्यामध्ये. आणि या नव्या तरुण चेहऱ्यांना बरोबर घेऊन
एक सक्षम अशी पक्ष उभारणी आम्ही सगळे करतोय. या परिवर्तन यात्रेला जो फार मोठा प्रतिसाद आम्हाला वेगवेगळ्या भागात मिळालेला आहे. आजही आपण बघाल रहिमतपूरला आणि फलटणला, तर तुम्हाला हेच जाणवेल की लोक पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय म्हणून स्वीकारायला तयार झालेले आहेत. चोरांच्या हातात सत्तेच्या चाव्या नको. तुम्ही त्याचं उत्तर सांगितलं की तुम्हाला कोण चोर आहे हे अजून सिद्ध करता आले नाही. तुम्हाला 5 वर्ष तुमच्या हातात सगळं सरकार आहे, हवेत बोलून चालत नाही हे देवेंद्र फडणवीसांनाही चांगलं माहिती आहे. आणि आमच्या हातात जे सरकार होतं ते बहुजन समाजाचं विकासाकडे नेणारं 15 वर्ष सरकार आम्ही चालवलं. 15 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी कदाचित आम्हाला त्यावेळी थोडीशी भोवली असेल, पण 4.5-5 वर्षात देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात काय उजेड लावलेला आहे हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे. आणि त्याला आणखी समर्पक उत्तर धनंजय मुंडे देतील. काल भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं की चोरांच्या हातात चाव्या देऊ नका. 2014ला ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस विद्यमान मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष होते आणि राज्याचे अध्यक्ष असताना त्यांनी भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊ हा शब्द महाराष्ट्राच्या जनतेला दिला होता. पण अवघ्या काही दिवसातच 16 मंत्र्यांचे घोटाळे, तेही 90,000 कोटीचे आम्ही पुराव्यानिशी सभागृहामध्ये मांडले. त्यात अगदी लहान लेकराच्या चिक्कीच्या घोटाळ्यापासून ते महापुरुषांच्या फोटोचा घोटाळा. एवढंच नाही तर गृहनिर्माण मंत्र्यांनी एका प्लॉट मध्ये 1,000 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला हे पण आम्ही पुराव्यानिशी उघड केला. उद्योग मंत्र्यांनी उद्योगासाठी संपादित केलेली जमीन डिनोटिफाय करण्यासाठी 40,000 कोटी रुपयाचा घोटाळा तो सुद्धा आम्ही उघड केला. 2,500 कोटीचा तूर डाळीचा घोटाळा सुद्धा सुभाष देशमुखांचा आम्ही पुराव्यानिशी उघडा केला. आरोग्य मंत्र्यांनी पीएससी वर जाणाऱ्या औषध खरेदीमध्ये घोटाळा केल्याचं उघड केलं. आदिवासी मंत्र्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलवर दिल्या जाणाऱ्या जे साहित्य त्या साहित्याच्या खरेदीमध्ये घोटाळा केला ते पुराव्यानिशी आम्ही सभागृहात उपस्थित केलं. 16 मंत्र्यांचे सर्व पुराव्यांनी आम्ही घोटाळे बाहेर काढलेले असताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही मंत्र्यांची चौकशी लावली नाही, फक्त खडसे सोडतात. माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना, भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्याचं आश्वासन तुम्ही दिलं, पण या 16 मंत्र्यांचा पुराव्यानिशी आम्ही घोटाळे बाहेर काढले. त्या 16 मंत्र्यांची चौकशी तुम्ही अगोदर करणार का? आणि ती चौकशी जर तुम्ही लावली तर आम्ही खरंच म्हणू की तुम्ही पारदर्शक मुख्यमंत्री आहात. नाहीतर तुम्ही सुद्धा या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला, जे पाप त्यांनी केलं ते पाप तुम्ही लपवताय हे महाराष्ट्राच्या जनतेला येणाऱ्या काळात कळणार आहे. काही प्रकार घडला नाही. मी स्वतः तिथं हजर होतो. त्याच्यामध्ये भाषण करत असताना साहेबांचं जयंतरावांचं नाव घेतलं गेलं, माझं नाव घेतलं गेलं आणि त्याच्यामध्ये स्थानिक आमदार म्हणून चुकून हसन मुश्रीफ म्हणायच्या ऐवजी जयंत पाटील म्हणले. आता एवढ्या मोठ्या भाषणामध्ये कधी कधी एखादी गोष्ट त्या ठिकाणी नंतर त्यांनी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. काय एखाद्या गोष्टीला किती महत्व द्यायचं त्याला एक मर्यादा असतात आणि ते काही मुद्दाम जाणून बुजून केला अशातला भाग नाही. आणि त्यानंतर सभा अतिशय उत्तम पद्धतीनं पार पडली आणि ती लाईव्ह पण दाखवण्यात आली. आपल्यालाही दिसेल त्याच्यामध्ये काही नंतर झालं नाही. त्याच्यामध्ये काही गोष्टी प्रत्येक पक्षामध्ये गटबाजी ही असते, पण शेवटी आमच्या पक्षामध्ये आमचे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस एखादा निर्णय अंतिम देतात त्यावेळेस सगळेजण तो निर्णय शिरसावंद मानून कामाला लागतात, असं आजपर्यंतचं चित्र आहे. मित्रांनो देखील ते चित्र राज्यामध्ये पाहायला मिळेल आणि आमचे कार्यकर्ते ते मनापासून काम करताना तुम्ही पाहाल. ते बरेच दिवसापासून त्यांना ज्यावेळेस विधानसभेची उमेदवारी मिळाली नव्हती तेव्हापासूनच ते नाराज होते. ते अनेकदा
इतर पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. आपण मध्ये पाहिलं असेल सोलापूरच्या पण सभेमध्ये त्यांनी गडकरी साहेबांच्या समोर कशा पद्धतीनं घेण्याच्या करता प्रयत्न केला. आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये एक माजी मंत्री आपल्या पक्षामध्ये आलेला आहे असं दाखवण्याच्या करता त्यांना घेण्यात आलं. 4-4.5 वर्ष तसंच त्यांना बाजूला ठेवण्यात आलं. आणि शेवटी कोणी कुठल्या पक्षामध्ये जावा हा प्रत्येकाचा स्वतःचा वैयक्तिक तो प्रश्न असतो. त्याच्यातनं ते त्या पक्षामध्ये गेले. खासदार संजय राऊत म्हणतात राफेल संदर्भात माझ्याकडे नवीन माहिती आहे, काय नक्की? नाही, आता खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यांच्याकडे काय माहिती आहे ते त्यांनाच माहिती. मधल्या काळामध्ये राफेलच्या बद्दल पार्लमेंटमध्ये सर्व प्रमुख पक्षांनी म्हणजे विरोधी पक्षांनी 540 कोटी रुपयाचं विमान 1600 कोटी रुपयाला का घेतलं याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. भारतातल्या 125 कोटी जनतेला मिळालं पाहिजे. हे त्याच्याकरता सभागृह कितीतरी दिवस बंद पाडलं. नंतर सभागृहात चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं, सर्वांना, पत्रकारांच्या सहित मीडिया म्हणजे मीडिया तर होताच, त्याच्यामध्ये शिवाय वेगवेगळे राजकीय लोक आणि जे विश्लेषण करत असतात किंवा अभ्यास करत असतात अशा सगळ्या घटकाला की या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या करता नरेंद्र मोदी सभागृहामध्ये येतील. पण लास्ट क्षणाला ते काही आले नाही. शेवटी त्याचं उत्तर हे संरक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. तेव्हा आणखीनच त्याबद्दलची शंकेला जागा राहिली आणि शेवटपर्यंत त्यांनी उत्तर दिलंच नाही. आणि जे 3-4 प्रश्न विचारले किंवा अनिल अंबानीची कंपनी काय आजपर्यंत काम केलं, किती विमानांची त्यांनी दुरुस्ती केली, काही नाही. तुम्ही पण जर खोलात गेलं तर त्या कंपनीच्या बद्दल आपण वेबसाईटवर गेलो तर ती कंपनी अस्तित्वात कधी आली, काय आली, सगळे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. काही त्याच्यामध्ये नाही. हे सरळ सगळं गडबड आहे हे जाणवत आहे त्याच्यामध्ये. संपर्क यात्रेच्या 2 मिनिटं. राफेलच्या मुद्द्यावर राफेलमध्ये 540 कोटी रुपयाची किंमत भारताची आधी होती. नरेंद्र मोदींनी मूळ 136 विमानांचं डील कॅन्सल करून 36 विमानं खरेदी करायचं ठरवलं. त्या राष्ट्रपतींनी सांगितलं आम्हाला दुसरा चॉईस ठेवला नाही म्हणून रिलायन्सला घ्यावं लागलं. हे सगळं झालं. 1670 कोटी रुपये एका विमानाची किंमत झाली. काल परवा मागच्या 2-2.5-3 आठवड्यापूर्वी फ्रान्सने हेच विमान खरेदी करायचा काहीतरी मागच्या 2 महिन्यात निर्णय केला. त्याची आकडेवारी बाहेर आली. तर फ्रान्सनेही आपल्यापेक्षा चांगलं विमान, पुढचं वर्जन असणारं विमान हे 570 कोटीला खरेदी केलं. म्हणजे आपल्या देशात 540 कोटीला खरेदी केलेलं काँग्रेसच्या काळातली किंमत आता 5 वर्षापूर्वी ती किंमत आहे 570 झाली. ही 1670 होऊ शकत नाही. 1000 कोटीचा जो फरक आहे त्याला नरेंद्र मोदींनी उत्तर दिलेलं नाही. आणि आपण रिलायन्स बद्दल विचारलं. रिलायन्सने मिहान प्रोजेक्ट जो आहे नागपूरला, तिथं त्यांना रिलायन्सला जमीन देण्यात आली. रिलायन्सने त्याचे पैसेच भरले नव्हते. आता राफेलच्या डील मधले 50% पैसे फ्रान्सला पाठवण्यात आलेले आहेत. मग ती राफेलवाले आता मागं पैसे पाठवतील. त्यातले काही पैसे आता मिहान प्रकल्पाची जमीन खरेदी करण्यासाठी अंबानी साहेब आता भरतील. दादा, पवार तिसरी पिढी लोकसभेच्या उमेदवारीसाठी असणार आहे का? विशेषतः आपल्या चिरंजीवांचं नाव चर्चेत आहे. त्याच्यामध्ये कुणाला शेवटी उमेदवारी द्यायची हा पक्षाचा सर्वस्वी निर्णय असतो, अंतिम. आणि त्यामध्ये पक्षाने अजून उमेदवारी जाहीर केलेल्या नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष एकत्र मिळून हे 48 जागा लढवण्याचा मनापासूनचा प्रयत्न करतायत. याचं संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यावर राष्ट्रवादीची जी अंतिम यादी कुठल्या कुठल्या जागा लढवणार त्याबद्दलची जाहीर होईल. त्याच्यात चित्र स्पष्ट होईल कोण उमेदवार आहेत ते. संपर्क यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपण लोकांपुढे कोणते मुद्दे घेऊन जाता? संपर्क यात्रेच्या निमित्तानं आम्ही लोकांच्या समोर एक तर महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना ही लोक त्याच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी कुठंतरी कर्नाटकामध्ये कसं पुन्हा काँग्रेस आणि जनता दल एसचं सरकार जाईल, ते कसं पाडता येईल, त्यातले काही आमदारांना मुंबईमध्ये आणून कसं सांभाळता येईल, ह्याच्याकडे ते जास्त लक्ष देत आहेत. अरे जी लोक आत्महत्या करतायत, ज्या शेतकऱ्याला मदत पाहिजे,
ज्यांची स्वतःची जनावरं आज ते विकतायत, त्या जनावरांना त्यांना खायला जनावरांच्या छावण्या सुरू केल्या जात नाही, त्यांना चारा डेपो त्या ठिकाणी दिले जात नाही, त्यांना मदत केली जात नाही. तोंडाला पानं पुसल्यासारखं अवघं 18,000 रुपये हेक्टरी मदत बागायताच्या करता आणि जिरायताच्या म्हणजे खरीपाच्या रब्बीच्या करता आठवाई ज्याला पाणी आपण देतो तिथं साधारण 6,800 रुपये हेक्टरी मदत. हे सगळं निव्वळ लोकांची, आमच्या शेतकरी वर्गाची थट्टा केल्यासारखं आहे. आज अनेक ठिकाणी कृषी मंत्रालय इतकं महत्वाचं मंत्रालय, स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर जाऊन किती दिवस झाले तुम्हाला, ते गेल्या वर्षी ते वारले, अजूनपर्यंत ती जागा भरली जात नाही. अरे तिथं मंत्रिपदाच्या करता एवढे इच्छुक आहेत, कुणाला तरी दुसऱ्याला जबाबदारी द्या. महत्वाचं खातं आहे, महत्वाचं खातं अशा पद्धतीनं अतिरिक्त कार्यभार दुसऱ्यावर सोपून चालत नाही. हे आम्ही पण 15 वर्ष सरकारमध्ये असताना पाहिलेलं आहे. एमपीएससी मध्ये प्रभारी अध्यक्ष आहे, तिथं आज मुलांना मुलींना स्वतःचं करिअर करण्याच्या करता ते अभ्यास प्रचंड करतात. आणि असं असताना तिथं कितीतरी जागा रिक्त आहेत आणि अध्यक्षपदाची जागा प्रभारी भरलेली. कशा करता ही जागा, अशा इतक्या महत्वाच्या जागा अनेक रिक्त ठेवलेल्या आहेत. नुसत्या घोषणा करतात परंतु प्रत्यक्षात लोकांना काही मिळत नाही. बेरोजगारी कमी झाली नाही, बेरोजगारी वाढतीये. गेल्या 2018चे आकडे 1,01,20,00,000 ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्यांच्या नोकऱ्या गेल्यात, अशा प्रकारची आकडेवारी पुढे आली. हे जे काही चित्र आहे, शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला आहे, नोकर भरती पूर्णपणे ठप्प केलेली आहे, आरक्षणाच्या बद्दल ठोस अशा प्रकारची भूमिका सरकार घ्यायला तयार नाहीये. हे जे अनेक प्रकार चाललेले आहेत आणि त्याच्याबद्दल सरकार गंभीरतेने त्याच्यामध्ये बघत नाही. आताही त्याचं काल जालन्यामध्ये झालेली मीटिंग, त्याच्यामध्ये कुणाला काहीतरी बोलायचं, काहीतरी करायचं, एखाद्या पक्षामध्ये नवीन नेतृत्व पुढे आल्यानंतर त्यांना चॉकलेटची उपमा द्यायची, हे राजकारण नाहीये. शेवटी कुठल्या पक्षाने कुणाला पुढे आणावं आणि कुणाला सभासद करून घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना, लोकशाही आहे. परंतु यांच्या सगळी पावलं हुकुमशाही पद्धतीची आहे आणि हेच मुळात निर्धार परिवर्तनाच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही लोकांना सांगतो. महत्वाचा प्रश्न आपल्या भागामध्ये एफआरपीचा आहे. आज सरकारला कळत नाही का की एफआरपी अजून दिली जात नाही, का दिली जात नाही, काय त्याची अडचण आहे, काय प्रश्न आहेत, बँका नक्की किती पैसे देत आहेत, शॉर्टफॉल कितीचा पडतोय. मग 29 रुपयाचा दर आपण 3400 रुपयांनी केला तर हा सगळाच प्रश्न निकाली निघेल. आज वेगवेगळ्या संघटना त्याच्यामध्ये आंदोलनाला उतरतायत. म्हणजे कांद्याचे प्रश्न आहेत, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कापूसाची तीच अवस्था, आमच्या सोयाबीनची तीच अवस्था, फळबागांची आणि भाजीपाल्याची तीच अवस्था. दुधाच्या बद्दल पत्रकार मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही सगळ्यांनी सभागृह बंद पाडलं आणि 1 ऑगस्ट पासून आम्ही नागपूरच्या अधिवेशनात सीएमनी सांगितलं लिटरला 5 रुपये शेतकऱ्यांना अनुदान देऊ. फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 20 दिवसाचं अनुदान दिलं. दर महिन्याचं 100 कोटी रुपयाचं अनुदान थकतंय. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4 महिन्याचे 400 कोटी रुपयाचं तुम्ही अनुदान जर शेतकऱ्यांचा थकवायला लागला तर शेतकऱ्यांनी करावं काय? तुम्ही जाहीर केलेलं होतं. अशा वेगवेगळी महामंडळ आहेत, त्याला आम्ही कर्ज पुरवठा देऊ म्हणून सांगतात, काही देत नाही. नुसतं घोषणा कागदावर आहे, प्रत्यक्षात कृती नाही. तुम्ही पहा, कर्जमाफीच्या बद्दलची घोषणा केली, किती लोकांना कर्जमाफीचा फायदा झालेला आहे. आजही माझ्या शेतकऱ्यांना खरीपाच्या बद्दलचं आणि रब्बीच्या, खरीप आता गेलं, परंतु रब्बीच्या बद्दलचं जे काही क्रॉप लोन लागतं ते क्रॉप लोन देखील मिळत नाहीये. आणि त्याबद्दल सरकार, नाबार्ड आणि सहकारी बँका आणि सहकार विभाग यांनी जे एकत्रपणे कोऑर्डिनेशन करायला पाहिजे तसं करत नाही. आणि एफआरपीच्या बद्दल स्वतः सहकार मंत्री आणि आत्ताच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री यांची पण एफआरपी नाहीये. किमान त्यांनी मंत्रिमंडळामध्ये सांगावं की आम्ही कारखानदारी चालवतो, हे तिथं प्रश्न आहे. साखर 2900 रुपयांनी पण उचलली जात नाही. म्हणजे 2900चा दर जो ठरवून दिलाय ना, तरी आता महिना 2 दिवसांनी संपेल. आज 29 तारीख, 31 तारखेला महिना संपेल. तो कोटा दिलेला आहे, तो कोटा पण उचलला जात नाही. का उचलला जात नाही? तर तुमच्या माझ्या देशाची गरज 18 लाख मेट्रिक टनाची दर महिन्याला असेल तर 17.5 लाखाचा कोटा दिला पाहिजे. म्हणजे साखर सगळी उचलली जाईल. डिमांड आणि सप्लाय याचा ताळमेळ घातल्याशिवाय नाही.
ते उचलली जाणार. मग हे चंद्रकांत दादा पाटील, सुभाष देशमुख, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, बाकीचे सगळे पंकजा मुंडेंचा कारखाना, नितीन गडकरींचे कारखाने आहेत, हरिभाऊ बागडेंचे कारखाने आहेत, रावसाहेब दानवेंचे कारखाने, कित्येक त्यांचे एकनाथराव खडसेंचे कारखाने, विनोद तावडे मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या आधीपासून एका नाथ मस्कोबा म्हणून आमच्या इथल्या कारखान्याचे चेअरमन होते. त्यांनी करायला नको का, लक्ष द्यायला नको का, मार्ग काढायला नको का? आज कारखाने नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने झाले, जवळपास 100 दिवस व्हायला लागले तरी FRP दिली जात नाही. हे एक प्रकारचं शेतकऱ्यांची अडचणच आहे ना. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य, हे परवा इथं साखळी उपोषणाला बसले. त्यांना तर काही अधिकार ठेवला नाही. आम्ही सगळेजण जातो. हे पूर्वी 5 वर्ष ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. आम्ही पण ग्रामीण भागामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यांना फक्त लग्न पत्रिकेमध्ये पंचायत समिती सदस्य, सभापती किंवा उपसभापती, प्रेषक एवढाच अधिकार काहीही ठेवला नाही. RR पाटील भांडायचे. ते स्वतः एक बैलाच्या खुनेवर 79 साली निवडून आलेले होते आणि त्यांनी त्या काळामध्ये 73वी 74वी घटना दुरुस्ती करून जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला अनेक प्रकारचे अधिकार दिलेले होते. यांनी यांच्या काळामध्ये दिलेले होते आणि त्याच्यातनं निधी दिला जायचा, त्यांना अधिकार दिले जायचे. त्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता 1962 यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातला पण सहकारी पुढे आला पाहिजे म्हणून जिल्हा परिषद तालुका पंचायतीची स्थापना केली. आणि एकेकाळी त्या काळात किती स्ट्रॉंग जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा असा प्रमुख असल्यासारखं काम करायचं. तुम्ही काय पाठीमागचे दाखले, तीच गोष्ट सभापतीच्या बाबतीमध्ये असायची. परंतु तिथं नुसतं नावाला त्यांना ठेवलेलं आहे. ते इतक्याला भेटतात परंतु काही ग्रामविकास खातं लक्ष देत नाही, मुख्यमंत्री लक्ष देत नाही, काही करत नाही. आम्ही लोक निश्चितपणे उद्याला जनतेने आम्हाला संधी दिल्यानंतर हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद आम्हा लोकांच्या मध्ये आहे. आम्ही त्याच्यामध्ये शिक्षक भरती बंद केली ते असतील, इतर भरती बंद केली असतील ते प्रश्न असतील, बेरोजगारी वाढती ती कमी करण्याच्या करता कारखानदारीला पोषक असं वातावरण राज्यामध्ये निर्माण करण्याचं काम असेल. यांनी राज्याला 3ऱ्या क्रमांकावर नेले, कर्जबाजारी केले, फार कंगाल करून टाकले. 5 लाख कोटीच्या पर्यंत कर्जाचा डोंगर जाईल उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात. मोदी साहेबांनी तर 82 लाख कोटी रुपयाचा कर्जाचा डोंगर केला. 48% वाढ युती आमच्या UPA सरकारच्या नंतर यांची झाली. हे सगळे आकडे पुढे आहे परंतु याच्याबद्दल भाजप काही बोलायला तयार नाही आणि नको त्या गोष्टी. आता काल मलकापूरचा पण निकाल, मी मलकापूरच्या सगळ्या जनतेचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. तिथं आमचे पण काही सहकारी मित्र, त्याच्यात आमचे बाळासाहेब असतील किंवा उदय आपले राजाभाऊ असतील, अशा अनेक सहकारी मित्रांनी सगळ्यांनी प्रयत्न केला. आम्ही त्याच्यामध्ये कोण कुठल्या गटाचा तटाचा हे न बघता शेवटी त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळी प्रलोभनं दाखवली गेली ह्याच्या एक पत्रकार या नात्याने आपण पण थोडी माहिती घ्या. हे राज्याला भूषणावं बाब नाहीये. कराडमध्ये, मलकापूरमध्ये जर काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येतं, कर्जतमध्ये का आलं नाही? कर्जतमध्ये तिथं काही गोष्टी चुकीच्या झाल्या. मी मगाशीच तिथं मला वाटतं बाळासाहेबांशीच बोललो की शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी तिथं एकत्र यायला पाहिजे होतं. आमची भूमिका ती आहे राज्याच्या स्तरावर काम करत असणाऱ्या सहकाऱ्यांची. परंतु ह्या निवडणुका ज्या होतात तिथं तालुक्याचे काम करणारे लोक आणि जिल्ह्यामध्ये काम करणारे लोक हे निर्णय घेत असतात. आम्ही त्यांना पूर्णपणे मुभा दिलेली आहे. आमचं म्हणणंच आहे की भाजप शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांचा पराभव करण्याच्या करता, समविचारी लोकांना एकत्र आणण्याच्या करता थोडं पुढं मागं सरकण्याची तयारी, मानसिकता ही सर्वांनी ठेवली पाहिजे आणि त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी निघू शकतो. परंतु ह्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या बळाचा, साम दाम दंड हे ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या गोष्टीचा वापर करून या निवडणुका लढवल्या जात आहेत. अलीकडच्या काळामध्ये किंवा 5 राज्यांच्या मध्ये तुम्ही पाहिलं तिथं पण असंच आपल्याला काही कमी अधिक प्रमाणात चित्र पाहायला मिळालं. पण ज्यावेळेस जनतेचा रेटा मोठ्या प्रमाणावर असतो त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी या भिंती कोलमडून पडतात आणि त्याच्यातनं जनता बदल करत असते. आता जनता पक्षाच्या लाटेच्या वेळेस पण बघितलं, इंदिराजींची लाट आली, पुन्हा इंदिराजींना बाजूला करत असतानाची लाट आली, अशा अनेक प्रकारच्या किंवा मोदी साहेबांची लाट पाहणं
5 वर्षापूर्वी आली ती आपण पाहिली. त्याच्यामध्ये मग पुढून समोर आहे काय ते बघितलं जात नाही. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते आणि ते त्या पद्धतीने निकाल देतात. दादा, तुम्ही मगापासून 2दा-3दा मोदी साहेब असा उल्लेख केला. परवा भाजपचे इथं अध्यक्ष आले होते, पंकज हॉटेलला मलकापूरमध्ये आले होते. ते अशोक चव्हाणला सांगा मी सांगू किंवा का, अजित पवार एकेरी असे बोलतात. ऐका तुम्ही ना, 2दा मोदी साहेब आपण म्हटला. सुसंस्कृत आपण सगळेजण कराडच्या परिसरात बसलो. आता चव्हाण साहेबांच्या समाधीला तिथं दर्शन घेऊन आलं. माझ्याकडनं एक चूक झालेली होती, ती राजकीय जीवनातली माझी सगळ्यात मोठी चूक होती. अक्षरशः असं बोलता होते, माझं चूकच होती, मी आजही मान्य करतो. परंतु ते मला इतकं खटकलं. आणि ज्या सुसंस्कृत महाराष्ट्राची उभारणी चव्हाण साहेबांनी केली, आज पवार साहेब पण 50 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आज त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वयामध्ये इतकं अंतर असलं तर ज्या पद्धतीनं त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला पवार साहेब रिस्पेक्ट देतात किंवा कुणी, तुम्ही पुन्हा कधी बघा साहेबांची उदाहरणं. आणि त्याच्यामुळं आपण कधी सत्ता कुणाची असते, कधी कोण रुलिंग पार्टीमध्ये असतं, कोण ऑपोजिशन मध्ये असतो, ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये चालत असतात. त्याला शेवटी लोकांच्या मनात असतं, लोक ते करत असतात. आपण बोलत असताना आपण तारतम्य ठेवून आपण आपल्या असणाऱ्या वडीलधाऱ्यांनी जी शिकवण दिलेली आपली भारतीय संस्कृती आहे, त्या संस्कृतीचा आदर करूनच प्रत्येकाने त्या ठिकाणी बोललं पाहिजे. कधी कधी राजकारणामध्ये एखादा तरुण व्यक्ती पुढे येते आणि ती एकदम त्या पक्षाचं प्रमुख होते आणि ती इतकी तरुण असते की एखाद्या दुसऱ्या सिनियर लोकांच्या नातवंडासारखी असते. म्हणून ते नातवंडाच्या यादी बघण्याचं कारण नाही. शेवटी ती त्या पोस्टवर बसलेली आहे, त्यांना आपण हावजाव म्हटलंच पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट पण दिलंच पाहिजे. यात भाजपची संस्कृती दिसते ना. भाजपचं काय दिसतंय, भाजपचं काय झालं, भाजपचं पूर्वीचं काहीच राहिलं नाही. भाजपने इतकं स्वतःची सत्ता आणण्याच्या करता, स्वतःच संस्था ताब्यामध्ये घेण्याच्या करता ते कुणालाही बरोबर घेतात आणि त्यांचे मंत्री सांगतात. शेवटी हे करावं लागतं. गुंड प्रवृत्तीचे असे वळवून टाकलेले, ज्याला आम्ही ग्रामीण भागातील चित्राब आले बघा अशा पद्धतीने आपण उदाहरण देतो, अशा पद्धतीची लोक कुठल्याही पक्षातनं कुठेही घेतात. त्यांच्या पक्षात गेलं की तो एकदम स्वच्छ, चांगला, निर्मळ मनाचा होतो. परंतु तो दुसरीकडे गेला की एकदम टाकाऊ होतो. अशा हे त्यांचं काम आहे. आता ज्यांना त्यांनी काल पक्षामध्ये जालन्यामध्ये घेतलं, त्यांच्याच बद्दल भारतीय जनता पक्ष पूर्वी काय बोलायचं हे आम्ही स्वतः ऐकलेले, किंवा त्यांची वक्तव्य वगैरे काय ते जाऊ दे. आता ह्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही. महत्वाचे प्रश्न आज अनेक आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक करून राज्यातल्या आणि जनतेच्या राज्यातल्या देशातल्या जनतेला कशा पद्धतीनं आपल्याला मदत करता येईल ही भूमिका आमच्या वरिष्ठांनी घेतलेली आहे आणि त्याला बहुतेक जण सगळे अपोजिशन वाले साथ देत आहेत. त्याच्यातनं एक चांगलं चित्र निर्माण व्हावं. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेहमीच बालेकिल्ला म्हणून ओळखला गेलेला आहे. पक्षाची स्थापना झाल्यापासून नेहमीच या जिल्ह्यांनी 2 खासदार होते, त्याही वेळेस दोन्ही खासदार निवडून दिले. नंतर 1 खासदार पूर्ण आणि 2 मतदारसंघ भाड्यामध्ये हेही खासदार निवडून देण्याचं काम केलं. एका दुसरा अपवाद वगळता आमदारकीच्याही निवडणुकीमध्ये, तुमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं नेहमी रिझल्ट देण्याचं काम सातारावासियांनी केलेलं आहे. आणि चव्हाण साहेबांच्या नंतर मनापासून पवार साहेबांच्यावर प्रेम करणारा हा सगळा परिसर म्हणून या परिसराची ओळख आहे. त्याच्यामुळे साहेबांचाही सगळ्याच महाराष्ट्रावर प्रेम आहे. परंतु एक चव्हाण साहेबांचा परिसर आणि आता आमचे लक्ष्मणराव तात्यांच्या सारखा अतिशय सगळ्यांना बरोबरून घेऊन जाणार एक आदरयुक्त व्यक्तिमत्व आमच्यातनं हरपलेलं, मी त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी पण काम करत असताना साहेबांच्यावर एवढं मनापासून प्रेम केलं. स्पष्ट बोलणारे आणि सडेतोड उत्तर देणारे नेता म्हणून तात्यांची ओळख आपण सगळ्यांनी अनुभवलेली, पाहिलेली. आणि 2 वेळेला खासदारकीचं प्रतिनिधित्व पण आपल्या जिल्ह्याचं पार्लमेंटमध्ये केलं. अनेक वर्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. अशी अनेक पदं त्यांनी पण भूषवली. संघटनेचं पण अध्यक्षपदाचं अनेक वर्ष त्यांनी राष्ट्रवादीची जबाबदारी पार पाडली. माढा लोकसभा मतदारसंघातून विरोधी पक्ष शांत आहेत, पण अंतर्गत राष्ट्रवादीची धुसफूस चालू आहे. अजिबात नाही धुसफूस चालू. तुम्ही काही काळजी करू नका. धुस नाही आणि फुस नाही. आम्ही ते सगळं व्यवस्थित करू. आपण काही काळजी करू नका.
आम्हाला विश्वास आहे. दादा एक मिनिट. त्याच्यामध्ये जयंतराव पाटील, अशोकराव चव्हाण आणि आम्ही सगळेजण ज्यावेळेस चर्चा करत होतो त्यावेळेस मतदारसंघाच्या बद्दलची चर्चा करत असताना इलेक्टिव्ह मेरिट लक्षामध्ये घेऊन एखाद दुसरे मतदारसंघ एकमेकाला सोडायचे वेळ आली, प्रसंग आला तर तशा प्रकारची मानसिकता दोन्ही पक्षांनी ठेवलेली आहे. आणि हे जयंतराव पाटील, अजित पवार, छगन भुजबळ साहेब, धनंजय मुंडे आणि तिकडून त्यावेळेस अशोकराव चव्हाण, माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब किंवा कोणीतरी अशा सगळ्यांच्या देखील चर्चा झालेली. आणि आमचं पण निवडून येण्याची क्षमता कुठल्या व्यक्तीमध्ये आहे ते पाहूनच आम्ही त्याबद्दलचा निर्णय घ्यायचं ठरवलेलं. सातारच्या मनोमिलनाची काही माहिती आली आपल्याकडे? साताऱ्याच्या मनोमिलनाची माहिती आपल्या पेपरवरूनच आम्हाला वाचायला मिळालेली आहे. पवार साहेबांनी एका गाडीत आता सगळ्यांना घातलेले. आता ती गाडीचा पहिला गेअर पडलेला आहे, आता दुसरा, तिसरा, चौथा आणि टॉप असा गेअर पडेल. थँक्यू. 7 राष्ट्रवादीची 7 महाराष्ट्राची अशी साथ घालून राष्ट्रवादी काँग्रेसनं संपर्क यात्रा आयोजित केली आहे. या संपर्क यात्रेच्या माध्यमातून भाजपा सरकारनं केलेल्या कारभाराची पोलखोल करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. YZ इंडिया TV, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया TV ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.